जळगावच्या नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर रात्री 8:30च्या सुमारास पोलीस नाईक गणेश साहेबराव कोळी यांच्या घरात 2 दरोडेखोरांनी प्रवेश करून सशस्त्र दरोडा टाकलाय। गणेश कोळी हे विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली येथे कार्यरत आहे। दरोडेखोरांनी गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता कोळी यांच्या गळ्याला सुरी लावत दागिने व रोख रक्कम मागितली, तर एकाकडे रिव्हॉल्वर असल्याचे सांगण्यात आले। गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व हातात अंगठ्या असल्याने ते बाथरूम मध्ये लपले, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी समोर पडलेली कारची चावी घेतली आणि कार घेऊन भादली रोडने पसार झाले। माहिती मिळताच नशिराबाद व जळगाव MRDC पोलिसांनी शोध घेत कार ताब्यात घेतली, मात्र दोन्ही दरोडेखोर फरार आहेत। किती वाजेची घटना आहे, नेमकी काय प्रकार घडला? ही घटना आहे 8:30 वाजेची। 8:30 वाजता आम्ही जेवण करून बसलो होतो। त्या टायमाला 2 अनोळखी इसम आले। 2 आले आणि त्यांनी तोंडाला मास्क लावलं होतं, डोक्याला पण मास्क लावलेला होता। त्यांनी चॉपर वगैरे सुरी होती आणि एक रिव्हॉल्वर काढला, बोललो पैसा देऊ पैसा देऊ। तर त्याच्यामध्ये मी घुसलो संडासामध्ये, कडी लावून घेतली। कडी लावली आणि त्या बोलले की मी बोललो की मी पोलीस आहे, तुम्हाला कामाला लावून टाकेल। मग त्या टायमाला बायकोला मी त्यांनी एकदम दाटी दिली। मग ते चावी घेऊन पळून गेले गाडी घेऊन बाजूला। किती जण होते? 2 जण होते। कसे हिंदी बोलत होते? हिंदी बोलत होते। घरात किती जण होते तुम्ही? आम्ही 4 जण। बरं, काय काय होतं त्यांच्याजवळ? एक रिव्हॉल्वर दाखवत होते आणि कट्टा होता, हे आपल्या सुरी। मग कोणाला लागलं का? कोणाला लागलं? तुमच्याकडून काही हे दोन झालं? मिनिटं थांबा करतो। तुमच्याकडनं काही म्हणजे तुम्हाला मध्ये कोणून जण पडून गेले का? ते हां, गाडी घेऊन पडून गाडी गेले? घेऊन पडून गेले। चावी तिथंच होती, चावी घेऊन पडून गेले। मोबाईल घेतले, इथे ठेवले होते बाहेर। पुढे काय झालं? पुढे मग आम्ही 112ला मी कॉल केला। मग त्यांनी लगेच नाकाबंदी वगैरे लावली आणि गाडी आपल्या MRDC पकडली। तुम्ही पाठलाग केला? हां, पाठलाग केला। मग काय झालं पुढे? मग ते पडून गेले, अंधारात गाडी लावली पडून गेले तिथून। कुठे लावली होती गाडी? MRDC तुम्हाला सापडलेली? नाही। किती वाजेची घटना असेल साधारण? ही 8:30ची ना। अच्छा, तुमचं नाव? गणेश साहेबराव कोळी।